हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. पावसाची हलकी सर सुरू होती. गावाकडून शहराकडे जाणारी जुनी लाल एस टी बस हळूहळू रस्ता चिरत पुढे जात होती. आत बसमध्ये नेहमीसारखी गर्दी, पण तरीही एक वेगळीच शांतता जाणवत होती. मी खिडकीजवळ उभा होतो. तेवढ्यात कंडक्टरचा आवाज आला, "आजी, आत या, इथे बसा." मी मागे वळून पाहिलं. पांढऱ्या शुभ्र केसांची साधी नऊवारी, कपाळावर मोठी टिकली, पण डोळ्यात एक वेगळी चमक. वय जरी 70च्या आसपास असावं, तरी चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि आत्मविश्वास होता. त्या आजी हळूच चालत माझ्या शेजारी येऊन बसल्या. क्षणभर नजरानजर झाली. त्या नजरेत ना लाज होती ना भीती, फक्त अनुभवाची खोली होती. मी आपोआप म्हणालो, "आजी, बसायला त्रास तर होत नाही?" त्या हसल्या, अगदी हलकं पण मनाला भिडणारं हसू. "त्रास? अरे बाबा, आयुष्यभर उभंच राहिले. थोडा वेळ बसायला काय जातं?" त्या वाक्यात एक जीवन कथा दडलेली होती. बस पुढे सरकत होती. पावसाचे थेंब खिडकीवर नाचत होते. माझं लक्ष मात्र बाहेर नव्हतंच, त्या आजीकडेच होतं. त्यांची हातांची सुरकतलेली बोटं, पण हालचालीत एक वेगळीच लय. अनुभवाने आलेली शालीनता. थोड्या वेळाने त्या स्वतःच म्हणाल्या, "तू शहरात कामाला जातोयस वाटतं." मी थोडा चकित झालो. "कसं ओळखलं आजी?" त्या मंद हसत म्हणाल्या. डोळ्यात घाई आहे आणि मनात थोडी एकटेपणाची छाया. ते शब्द ऐकून मी क्षणभर गप्प झालो. बसमध्ये अनेक लोक होते, पण त्या क्षणी मला असं वाटलं, ह्या गर्दीत मला कोणीतरी खरंच पाहिलं आहे. पुढचा प्रवास फक्त रस्त्याचा नव्हता, तो दोन ओळखी जीवनांच्या मनामधला होता. बस आता गावाची हद्द मागे टाकून मोकळ्या रस्त्यावर आली होती. पावसाचा जोर थोडा वाढला होता. खिडकीवरून वाहणारे पाणी आणि इंजिनचा गरगरता आवाज, त्या सगळ्यात आमचं छोटंसं जग तयार झालं होतं. आजीनी खिडकीबाहेर पाहत हळूच विचारलं, "लग्न झालंय का तुझं?" मी मान हलवली. "नाही आजी." काम, जबाबदाऱ्या, सगळं मागेच पडत गेलं. त्या क्षणभर शांत राहिल्या, मग अलगद म्हणाल्या, "कधी कधी आयुष्य आपण ठरवतो तसं चालत नाही, पण तरीही ते आपल्याला शिकवत राहतं." त्या शब्दात अनुभव होता, खूप जगलेल्याचा. मी थोडं धाडस करून विचारलं, "तुम्ही एकट्याच प्रवास करताय?" त्या माझ्याकडे पाहून हसल्या. त्या हसण्यात ना दुःख होतं ना तक्रार, फक्त स्वीकार. "हो, मुलं आपल्या जगात आहेत. मला मात्र अजूनही प्रवास आवडतो, माणसं पाहायला." मी नकळत विचारात पडलो. इतक्या वर्षांनंतरही इतकी स्पष्टता, इतकं शांत मन. बस एका खड्ड्यावर उडाली. आजीचा हात क्षणभर माझ्या हाताला लागला. तो स्पर्श फारच साधा होता, पण त्या क्षणी मला जाणवलं, कधीकधी स्पर्श नसतो महत्त्वाचा, स्पर्शामागची भावना असते. त्या लगेच हात मागे घेत म्हणाल्या, "सॉरी हं, रस्ता खराब आहे." मी हसत म्हणालो, "काही नाही आजी." पण मन मात्र थोडं अस्वस्थ झालं होतं. का, हे मलाच कळत नव्हतं. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, "तुझ्यासारखे तरुण भेटले की तर बरं वाटतं. अजून ऐकायची तयारी आहे, बोलण्याची तयारी आहे." मी नकळत म्हणालो, "तुमच्यासारखी माणसं भेटली की समजतं, वय फक्त आकडा असतो." त्या थोडं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, पण मग डोळ्यात एक चमक आली. "छान बोलतोस रे तू मनातून." बस हळूहळू शहराजवळ येत होती आणि मला जाणवत होतं, हा प्रवास संपेल, पण ही ओळख मनात राहणार. बस आता शहराच्या पहिल्या स्टॉपजवळ येऊन थांबली. बाहेर दिवे लागलेले होते. पावसाची सर थांबली होती, पण हवेत ओलसर गारवा होता. कंडक्टरचा आवाज आला, "पुढचा स्टॉप सिव्हिल लाईन." आजीने हळूच आपली पिशवी सरकवली. त्या हालचालीत एक वेगळा शांतपणा होता. मला अचानक जाणवलं, हा प्रवास आता संपणार. मी नकळत विचारलं, "इथंच उतरायचंय का आजी?" त्या मान हलवून म्हणाल्या, "हो, इथून जवळच आहे माझं ठिकाण." क्षणभर गप्प बसलो. काय बोलावं काय नको हेच कळलं नाही. बस पुन्हा हलली.
2च मिनिटं उतरली होती. आजी माझ्याकडे वळाल्या. "एक गोष्ट सांगू का?" मी लगेच म्हणालो, "हो नक्की." त्या म्हणाल्या, "आजकाल माणसं खूप जवळ असतात पण बोलत नाहीत. तू मात्र ऐकलंस ते महत्त्वाचं असतं." मी थोडा हललो. "तुमच्याशी बोलताना बरं वाटलं आजी." त्या हसल्या. पण त्या हसण्यात आत्ता थोडी हुरहूर होती. मलाही कधी-कधी अनोळखी माणूसच आपल्याला जास्त आपलासा वाटतो. बस थांबली. आजी उभ्या राहिल्या. उतरण्याच्या आधी त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं. जीवनात खूप लोक येतात. सगळी थांबत नाहीत. पण काही भेटी मनात ठसा उमटून जातात. मी काही बोलणार तेवढ्यात त्या म्हणाल्या, "स्वतःला हरवू नकोस आणि मन बंद करू नकोस." त्या उतरल्या. मी खिडकीतून पाहत राहिलो. त्या गर्दीत मिसळून गेल्या. पण त्यांच्या शब्दांची सावली मात्र माझ्या जवळच राहिली. बस पुढे निघाली आणि मला कळलं, कधी-कधी प्रेम म्हणजे स्पर्श नाही, समजून घेणं असतं. ती भेट झाल्यानंतर काही दिवस गेले. पण बसचा तो प्रवास माझ्या मनातूनच जात नव्हता. कामावर जाताना, घरी परतताना कधी ना कधी त्या आजीचे शब्द आठवत. "मन बंद करू नकोस." त्या दिवशी पुन्हा संध्याकाळची एसटी पकडली. तोच रस्ता, तेच स्टॉप्स. मी खिडकीजवळ बसलो होतो. बस हळूहळू पुढे सरकत होती आणि अचानक तिचं ओळखीची आकृती दिसली. तिचं साधी नऊवारी, तीच शांत चाल. माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. त्या बसमध्ये चढल्या. गर्दी होती. मला पाहून त्या क्षणभर थांबल्या आणि डोळ्यात ओळखीची चमक आली. "अरे तू!" त्यांचा आवाज ओळखीचा वाटला. मी हसून उभा राहिलो. "आजी, तुम्ही ओळखलंत?" त्या हसल्या. मनाने ओळखलेली माणसं विसरली जात नाहीत. त्या माझ्या शेजारी बसल्या. ह्यावेळी गप्पांची सुरुवात लाजरी नव्हती, पण एक आपलेपण होतं. "आज कुठून येताय?" मी विचारलं. "दवाखान्यातून." त्या शांतपणे म्हणाल्या, "काही मोठं नाही, फक्त वय आपली आठवण करून देते." मी नकळत म्हणालो, "पण तुमच्यात अजूनही खूप ताकद आहे." त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या, "ती ताकद कुणीतरी पाहिली म्हणून वाटते." त्या शब्दांनी माझ्या मनाला हलकासा धक्का दिला. ही ओढ वेगळी होती. हाव नाही, अपेक्षा नाही, फक्त 2 पिढ्यांमधला सन्मान आणि जिव्हाळा. बस पुन्हा त्या परिचित वरून उडाली. यावेळी हात लागला नाही, पण अंतर असूनही जवळ जास्त होती. त्या हळूच म्हणाल्या, "तुझ्यासारखा मुलगा भेटला की वाटतंय अजूनही जगाशी संवाद बाकी आहे." मी मान खाली घातली. "तुम्ही बोलता म्हणूनच कळतंय. ऐकणं म्हणजेही नातं असतं." बस पुढे जात राहिली. 2 वेगवेगळ्या आयुष्यांचा प्रवास, पण त्या क्षणी एकाच लयीवर. त्या दिवशी बस नेहमीसारखीच पुढे सरकत होती, पण आतलं वातावरण वेगळंच वाटत होतं. आजी शांत बसल्या होत्या, खिडकीबाहेर पाहत, जणू काही जुन्या आठवणींना पुन्हा एकदा निरोप देत होत्या. मी हळूच विचारलं, "आजी, तुमचं नाव?" त्या क्षणभर थांबल्या. मग अलगद म्हणाल्या, "सुलोचना." ते नाव त्यांच्या व्यक्तिमत्वासारखंच शांत होतं. "आयुष्यात खूप प्रेम दिलं." त्या पुढे म्हणाल्या, "पण सगळं व्यक्त करता आलं नाही. जबाबदाऱ्या, कुटुंब, काळ सगळं मध्ये आलं." मी काहीच बोललो नाही. काही गोष्टी ऐकायच्या असतात, उत्तर द्यायच्या नाहीत. बस स्टॉपजवळ आली. आजी उभ्या राहिल्या. यावेळी मनात हुरहुर जास्त होती, पण स्वीकारही होता. "एक गोष्ट लक्षात ठेव," त्या म्हणाल्या, "कोणत्याही वयात माणसाला समजून घेणारं मन मिळालं की तेच पुरेसं असतं." मी मान हलवली. "तुमची भेट माझ्यासाठी खास राहील." त्या हसल्या. ते हसू आत्ता माझ्या ओळखीचं झालं होतं. माझ्यासाठीही. त्या उतरल्या. मी खिडकीतून पाहत राहिलो. त्या हळू गर्दीत मिसळल्या. ह्यावेळी मनात वेदना नव्हती, फक्त कृतज्ञता होती. बस पुढे निघाली. मला जाणवलं, काही नाती नाव नसलेली असतात. ती स्पर्शात नाही, शब्दात नाही, ती फक्त आठवणीत जगतात. आणि कधी-कधी तीच नाती आपल्याला जास्त श्रीमंत करून जातात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.